नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये होत असणारी बी एडसाठी जे CET आहे या CET एक्झामचा बघितलं तर आपण सिलेबस बघणार आहोत आणि यामध्ये जी मार्किंग असते हे कशा पद्धतीने आहे हे सर्व ॲनालिसिस आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याचबरोबर या सिलेबसमधले जे सब टॉपिक आहे त्यावर बघितलं तर 2022 आणि 2023 मध्ये आपल्याला जे प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्यांचं सुद्धा आपण ॲनालिसिस करणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी यानंतर जे CET एक्झामच्या रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार। सुरुवातीला बघितलं तर पहिले आपण बघा आपल्याला सिलेबस आणि मार्किंग कशा पद्धतीने असते ते समजून घेऊ। सुरुवातीला बघितलं तर टॉपिक आहे ते एकूण 3 टॉपिक आहे। यामध्ये बघितलं तर 3 टॉपिकवर 100 प्रश्न येणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क म्हणजे एकूण मार्क किती असणार आहे तर 100 यामध्ये आहे। सुरुवातीची गोष्ट बघितलं तर इथं निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे म्हणजे तुम्ही 100च्या 100 पण प्रश्न तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता। त्यामध्ये मेंटल ॲबिलिटीचे एकूण किती क्वेश्चन येणार आहे तर बघितलं तर 40 आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क याप्रमाणे एकूण 40 मार्क मिळणार आहे। त्याचबरोबर जनरल नॉलेज त्याला आपण म्हणतो GS आणि GK याचे एकूण 30 प्रश्न असणार आहे आणि प्रत्येकी 1 मार्क अशाप्रमाणे एकूण मार्कसुद्धा किती असणार 30च। त्याचबरोबर टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये बघितलं तर एकूण क्वेश्चनची संख्या असणार 30 आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क याप्रमाणे एकूण मार्क बघितले तर 30। ही झाली बघितलं तर आपल्याला मार्किंगची स्कीम। त्याचबरोबर बघितलं तर एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवसान, हे सर्व क्वेश्चन जे असणार हे मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार म्हणजे MCQ टाईपचे हे क्वेश्चन असणार। ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग नसणार आणि हे 100 प्रश्न आपल्याला 90 मिनिटामध्ये इथे सोडवावं लागणार। किती मिनिटामध्ये 90 मिनिटामध्ये। त्याचबरोबर या CETचा जो का म्हणतो लँग्वेज आहे ही बघितलं तर बाय लँग्वेज आहे। यामध्ये तुम्हाला इंग्लिश कम्फर्टेबल असेल तर इंग्लिश आणि मराठी कम्फर्टेबल असेल तर मराठी। ही पण एक कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवा। तुम्हाला पेपर देत असताना तिथे वरती चेक करता येणार की तुम्हाला कोणती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करता येणार, कोणती लँग्वेज घ्यायची। आता आपण बघूया मेंटल ॲबिलिटीमधले क्वेश्चन कोणते टाईप दिलेले आहे सब टाईप आणि त्यावर आलेले प्रश्न बघणू की कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहे। सुरुवातीला बघितलं तर मेंटल ॲबिलिटी, या मेंटल ॲबिलिटीमध्ये आपण ऑब्झर्व केलं तर यामध्ये आपल्याला बघितलं तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग या दोन्ही पण टाईपवरचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे। मराठीच्या संदर्भात म्हटलं तर गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही पण विषयाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे। एकदम सोपी प्रश्न आलेले आहे। 2022 मध्ये खालीलपैकी लीप वर्ष कोणतं असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। यामध्ये बघितलं तर जो सिलेबस दिलेला आहे सिरीज, आता या सिरीजचा आपण विचार केला तर यामध्ये नंबर सिरीज पण आहे। नंबर सिरीज लक्षात ठेवसान, काही प्रश्न बघितले तर रॉंग नंबरचे सुद्धा आलेले आहे। सिनोलिझमला आपण मराठीमध्ये बघितलं तर त्याला आपण समवाक्य असं सुद्धा म्हणतो आणि सिनोलिझम हा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारतोच। त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, या कोडिंग डिकोडिंगमध्ये बघितलं तर आपल्याला भरपूर प्रश्न विचारण्यात येतात। 2 ते 3 प्रश्न परीक्षेत दिसून येते। रिलेशनशिप म्हणजे काय तर इथं बघितलं तर ब्लड रिलेशनवरचे क्वेश्चन, यामध्ये डायरेक्टली ब्लड रिलेशनवरचे क्वेश्चन आलेले आहे। त्याचबरोबर काही प्रश्न बघितले तर पझल बेसचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला दिसून आलेले आहे। ॲनालॉजीमध्ये बघितलं तर नंबर ॲनालॉजी आणि दुसरं अल्फाबेट ॲनालॉजी यावरचे प्रश्न आपल्याला दिसून आलेले आहे मागील 2 वर्षामध्ये। ॲनालॉजी म्हणजे काय, जेव्हा समजून घ्यायचं असं 4 टिंब दिसले म्हणजे याला म्हणायचं ॲनालॉजी। ॲनालॉजी म्हणजे समसंबंध, मराठीमध्ये बघितलं का म्हणू समसंबंध। यामध्ये डावीकडे दिलेल्या 2 पदांचा संबंध तोच आपल्याला उजवीकडच्या पदामध्ये आपल्याला संबंध ओळखा लागतो। यावरचे जे प्रश्न असतात हे ॲनालॉजी। क्लासिफिकेशनमध्ये बघितलं तर क्लासिफिकेशनमध्ये आपल्याला पझल बेस जे क्वेश्चन आहे, पझल बेस जसं सपोज फॉर एक्झाम्पल सांगितलेलं असते की ए हा जो शिक्षक आहे हा शिक्षक बघितलं तर मराठी व गणित हा विषय शिकवत नाही। असे आपल्याला 4 ते 5 काय दिलेले असतात, शिक्षक दिलेले असतात। त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन
म्हणजे काय, वर्गीकरण करावं लागते. म्हणजे हे क्वेश्चन काय असते, पझल बेस्ड क्वेश्चन असते. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण कूट प्रश्न म्हणतो. कोणते प्रश्न, कूट प्रश्न. ही पण कॉन्सेप्ट थोडीशी लक्षात ठेवा, म्हणजे तुमचे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न आहे बघितलं तर प्रॉब्लेम ऑन द डाईस. डाईस म्हणजे आपला घन. या घनावरचे जे क्वेश्चन आहे हे क्वेश्चन बघितले तर 4 याच्या विरुद्ध अंक कोणचा. त्याचबरोबर आपल्याला रिकामी जागा दिलेली असते, इथे खालीलपैकी कोणचा अंक येणार. असे प्रश्न जे आहे हे डाईसवरचे प्रश्न आहे. त्याचबरोबर व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. नॉन व्हर्बलमध्ये बघितलं तर ज्या काय म्हणतो त्याला आपण व्हिज्युअल रिझनिंग म्हणता येणार. व्हिज्युअल रिझनिंगमध्ये बघितलं तर जे सिरीज कंपायल, त्याचबरोबर बघितलं तर हे 4 आकृत्या दिलेल्या असते. या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येणार. त्याचबरोबर एक आकृती दिलेली असते 1 2 3, इथं पूर्ण करा असा एक प्रश्नचिन्ह सुद्धा येते. हे सर्व क्वेश्चन बघितले तर आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तुम्ही फक्त मेंटल ॲबिलिटी म्हटलं तर फक्त तुम्ही रिझनिंग किंवा गणित एकच विषय नका घेऊ. हे सर्व विषय करणं इथे तुम्हाला बंधनकारक आहे, तेव्हाच तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. पुढचा प्रकार पुढे दिलेला आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजमध्ये बघितलं तर आपले जेवढे पण आहे टॉपिक तुम्ही आत्तापर्यंत बघितलेलं आहे जनरल नॉलेज, ते सर्व क्वेश्चन याच्यामध्ये दिसून येते. यामध्ये बघितलं तर आपल्याला करंट अफेअर जे बघितलं तर नॅशनल लेवल म्हणजे भारताच्या संदर्भातलं करंट अफेअर करणं आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल सुद्धा. कारण बघितलं 2023च्या प्रश्नामध्ये G20मध्ये खालीलपैकी कोणता सदस्य देश नाही यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे पण का म्हणतो पूर्ण करंट अफेअर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मला जास्तीत जास्त भर दिसलेला आहे विज्ञान. विज्ञानावर भरपूर प्रश्न आलेले आहे. आणि त्याचबरोबर इतिहास, पॉलिटी, राज्यघटना या सर्वच टॉपिकवर जॉग्रफीमध्ये सोपे सोपे प्रश्न दिसले. K2 हे का आहे, त्याचबरोबर मोठं शिखर कोणतं. म्हणजे आता ते सोपं होता का, यावेळेस विचारला कठीण येऊ शकते. म्हणजे GS आणि GK आहे हे चॅनलवर आपल्या जे प्रश्न आहे मुलांनो, कोणत्या पण एक्झामचे प्रश्न असो, तुम्हाला हे करणं इथे गरजेचं आहे. पुढे बघा, पुढचा बघितलं तर टीचर ॲप्टिट्यूडमध्ये जे टीचरच्या संदर्भातल्या ज्या पण गव्हर्नमेंटच्या पॉलिसी आहे, जसं बघितलं तर 2020चं शैक्षणिक धोरण यावर प्रश्न येऊ शकतात. त्याचबरोबर जे पण आपल्याला शिकवण्यासाठी जे पण स्किल लागते त्यामध्ये बघितलं तर लिडरशिप क्वालिटी, कशा पद्धतीने तुम्हाला लिडरशिप म्हणजे हे सर्व गोष्टी का बघितलं तर डिसिजन मेकिंग सारखे हे क्वेश्चन असतात. बरोबर आहे. यामध्ये ज्या आपण फक्त एक लक्षात ठेवसान, ज्या पण टीचर एज्युकेशनच्या पॉलिसी आहे चालू घडामोडीमधल्या यावरच्या काय होते बघितलं तर जास्तीत जास्त प्रश्न विचारते. इथं बघा डायरेक्टली सांगितलेलं आहे कम्युनिकेशन अँड द प्रोफेशनल कमिटमेंट. यामध्ये बघितलं तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एकदम शॉर्टमध्ये बघितलं मुलांनो, मला फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगसाल तुम्हाला यामधले मेंटल ॲबिलिटी, त्याचबरोबर बघितलं मेंटल ॲबिलिटीमधले जे क्वांटिटेटिव्ह आणि रिझनिंगचे क्वेश्चनची नीड असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्याच्यासाठी आपण एक सेपरेटली व्हिडिओ घेऊन येत राहू. ओके, चला आजच्या दिवसपर्यंत बस. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.